स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे बाय किस्से वेटी. इतरांच्या मुकाबले थोडा टाइम लागलाय मला ब्लॉगिंग चॅनल ओपन करायला, पण आता केलाय. थोडे फॅमिलीची इश्यू होते, शॉर्ट झाले. काय इश्यू नाही. आता आपण आयफोननी शूट करतो, पहिल्यांदा शूट करतो आयफोननी. गोप्रो होता आपला, जरा गोप्रो बाहेर गेलाय. मित्राचा आहे आपल्या. हे बघा, अशा लोकांपासून सावधान राहा भाई. नो इंडिकेटर्स, डायरेक्ट वरचा रस्ता भाई. आज पण चाललोय ना आपण, खूप सावधानीने जायचंय. की 2 जण नवीन आहेत आपल्या बरोबर, काही सांगता येत नाही भाई, त्याला काही एक्सपिरियन्स नाही. त्यांची जिम्मेदारी आमच्यावरती आहे भाई. फुल फुल बंदोबस्त करून आलो त्यांचा, तसं तर काही टेन्शन नाही. 2 बॅटरी आहेत आपल्याकडे, एक टेंट पण घेऊन आलो आपण. टेंट बघू शकता इथे, हा आपला टेंट आहे 8 जणांचा. आता बस 5 मिनिटात आपण आपल्या मित्राच्या घरी, भावाच्या घराच्या खाली. काय माहित कधी येतात त्याचे मित्र, तिथे टाइम लावतात अजून. जस्ट पोहोचायला झालं, 2 मिनिटात पोहोचेल तिकडे. तर आपण आलो आपल्या भावाच्या घराच्या खाली. भाऊ आपला असेल वरती आराम करत मस्त. 7व्या मजल्यावर त्याचं घर आहे. ते गाडी लावूया आपण जरा साईडला, दाबूया इकडे. आता भाऊ आपण चाललोय आज रतनगडला. ठीक आहे, भाऊनी जरा घरी डाचे दिलेत, पण आता काय करू नाही शकत. टेंट बीट घेतलाय सगळा. आता भाई गाडी पण घेऊन जायची भाऊची, 90ची गाडी. काहीतरी करावं लागेल. 90ची गाडी आहे भावाची. कुठे रे भावा आपली ती 90ची गाडी? जरा दाखव जरा, कुठे गेली? हा हे बघा, बघा दाखवतो बघा. ही भावाची 90ची गाडी. ही गाडी घेऊन जायची भाई आपल्याला. बहुत का खेल होने वाला है भाई उधर. असा बाप तुडवला नाही ना, माहित पडलं घरी तर. लय भाई, लय तुडवणार आहे भाऊला भाई. 100% भाई खाणार आहे भाई. तू गया, तू खतम आहे भाई. जसं घरी माहित पडेल 7व्या वाड्यावर राहतो इथे भाई. कोणत्या वाड्यात काय घंटा काय समजत नाही भाई. 100% गेला भाई. भावांनो, प्लॅन मध्ये थोडा चेंजेस झालाय. आमची पॅशन प्लसची वाट लागली भाई, पूर्ण इज्जीची वाट लागली पूर्ण. म्हणून आपल्याला प्लॅन चेंज करून माऊली गडावरती जायला लागतंय आता. ऑप्शन नाही. तिघांना ऑटो मध्ये पाठवलाय आणि भाई मी चाललोय बाईक वरून त्यांच्या मागून त्यांचा पाठलाग करत. काय होतं आता बघूया पुढे. आपण आलो आता माऊली गडावरती. माऊली गडाच्या खाली येत आपण. आजूबाजूला बघू शकता रात्र झाली, आता 8:30 वाजलेत. आता जस्ट आपल्या गेट वरती पोहोचलोय. गेट दाखवतो तुम्हाला, टॉर्च मारतो, तुम्हाला गेट दिसत असेल. माऊली गड लिहिलेलं आहे. हा गेट आहे. आता सध्या गड बंद झाला आहे आपला, पण आपण तरी पण धाडस करून थोडं जाणार आहे आता वरती. आपल्या येऊरच्या मित्रांनी खास ट्रेनिंग दिलं आपल्याला. आहे बघा, माऊली गड लिहिलेलं दिसतंय. ही वाट आहे तिकडची. आपल्या गावाल्या माणसाने एकाने सांगितलं ही वाट आहे. आपला नाईट ट्रेकिंग चालली आहे भावांनो. वाट जंगलची, तर थोडा सावधानीने जावं लागेल. आपल्या भावाने नशीब येऊरमध्ये आपल्याला ट्रेनिंग दिली म्हणून काही टेन्शन नाही आहे. एवढी काही भीतीची गरज नाही. बघू शकता मित्रांनो, गावाल्याने इथे बांध दाखवलाय. इथून रस्ता आहे, इथून पुढे आपल्याला जायचं आहे. पोरं दमली बघा, या पोरांना बघा. चायला त्यांच्या. हा कसं गड चढणार पुढच्या? राजगड चढायचंय पुढं. हा काय माणूस आहे. चला लवकर. भावांना बघू शकता आपण माऊली गडावरती आलोय. ठीक आहे, नाईट आहे. 11:30 वाजलेत. रात्रीचे कोण नाही आजूबाजूला आपल्या, तरी पण आपण डेअरिंग करून आलो. इथे कॅम्प लावलाय, इथं मागे टेंट लावलाय. आपल्या शेडचा टेंट आहे मोठा 8 जणांचा. बॉन्ड फायर पण जळवली. थँक्यू निलेश आणि ओमकार भाई, त्यांनी शिकवलंय आपल्याला हे सगळं भाई. मला नव्हतं जमत, त्यांच्यामुळेच भाई हे आज झालंय मुमकिन. पुढचा ब्लॉग येऊरचा बनवणार भाई, येऊरला दाखवणार आपण, त्यांच्यासोबत तुम्हाला भेटवणार. येऊरला आपण निलेश, ओमकार, सोमनाथ वगैरे आला तर बघू पुढचं, त्यांना पण भेटू आपण. पण आज आपण रात्र इथंच घालवणार आहे. टेंटमध्ये दाखवले. ही आहे आपली साक्षी, अमृतची मैत्रीण आहे. तो आहे आपला राहुल. ठीक आहे, आणि हा आहे अमृत, माझा भाऊ. नेहमी माझ्या सोबत असतो भाई. प्रहर ब्लॉग मध्ये सोबत असणार आहे भाई. ठीक आहे, आगे जाना हमको बहुत करना है. हा माऊली गडाचा रस्ता आहे. अजून आपण रात्र आहे,
म्हणून जरा ब्रेक घेतलाय. दोघं खूप थकले, यांना ट्रेकिंगची सवय नाही आहे दोघांना, म्हणून आपण जरा आराम घेतलाय. सकाळी आपण जाऊया इकडे, ठीक आहे. 2.5 तासाचा रोड आहे अजून, पण बाकी अजून भरपूर. 4 तास लागतात. हा, रात्री आपण का निघालोय, कारण की रात्री सीन काय आहे की आपल्याला दम कमी लागतो, म्हणून आपण रात्री निघालोय, ठीक आहे. म्हणून आपण आज इथं थांबलोय, यांच्यासाठी थांबलेलो आहे. झालंय आपलं सगळं व्यवस्थित, बॉन फायर वगैरे. आता आपण जेवण बनवायला घेणार आहे इकडं. जेवण बनवण्यासाठी साक्षीला सांगितलं आपण, तिला हेल्प करणार आपण. आमची कोक आहे, ठीक आहे. हा, कुक आहे आपली ती, ठीक आहे. तर आपण काय बनवणार आहे आज? मसाला भात आणि ठीक आहे, ताक. मसाला भात आणि ताक बनवणार आहे ताई आपल्या, ठीक आहे. जे पण आहे चुपचाप गुपगुमाने खाऊन घ्यायचं, जास्त चुचपाट नाही करायची, वायता ते पण नाही भेटणार, ठीक आहे. आग जळलेली आहे, आपण आता मेहनत करूया. पुढं आता दगड आपल्या जमा करायची, तिथं चूल बनवून देऊया आपण, ठीक आहे. हे आज पण मी आता पण ब्लॉगमध्ये बोलतोय, थँक्यू निलेश आणि ओमकार आणि शेठ, या तिघांमुळे माझ्या तेवढी डेअरिंग आले. तर रात्री माझ्या हिंमत नव्हती बाहेर निघायची भाई, खरं बोलतोय भाई. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, पण मी शूट करणार, कारण की त्यांनी पण जोर लावला की भाई तू काहीतरी सुरू कर, एवढं फिरायला जातोस, काय फिरतोस एवढा, जरा ब्लॉग बी शूट कर ना. काय विसता भाई, जाऊन येतो फक्त भाई. आज माऊली गडावर हिंमत केली आपली. रतनगडचा प्लॅन होता, पण गाडी भावाची, जरा अमृत भावाची गाडी खराब झाली, म्हणून आपण मग माऊली गडावर आलो. ते तर नशीब आहे देवाचं की आपल्याला भाई हा रूट तरी भेटलाय, आहे की नाही रे? खरं ना, माहिती तर मग भाई आपल्याला तिथंच मधूनच जायला लागला असता, है की नाही? खरं आहे ना? वाट लागली असते. वाट लागली असती भाई. देवाचं होतं, महाराजांचा महाराजांचा बुलावा आलाय. महाराजांचा बुलावा आज माऊली गडावर आला, म्हणून मग बोलला नाही माऊली गडावरतीच जा तुम्ही, हे होतं भाई. पण बघू शकता इकडे मसाले भात झालाय आपला. 12:30 वाजलेत रात्रीचे. एक नंबर बनवलेला आहे या मॅडमनी, ज्या पण आहे. थँक्यू तुमचा, ठीक आहे. आणि तू पण थँक्यू यार, बायावर फाटे उपसलेस. आणि हा काय कामात आहे? कुछ काम का नाही तू, बस पाणी पी रहा इधर आके साला जेजी बच्चा. आग तर आपल्याला भाई वाटतं महाराजांचाच आशीर्वाद होता भाई, की असे लाकडं आपल्याला भेटले रात्र वितवायला भाई. अख्खा ढीग लागला इथं. एक रात्र घालवल्यानंतर आपण चाललो इकडे ह्या साईडला. नवीन पोरं होते आपल्यासोबत, पर भाई रात्र घालवली आरामात, झोपलेले, काय टेन्शन नव्हतं. बघून घ्या गाईज व्ह्यू. आपल्याला इकडं जायचं आहे, ह्या भागी. खूप भारी काम केलं आहे. सगळीकडे असे बॅनर लावून ठेवले, त्याच्यामुळे रस्ता तरी दिसतो. रात्री येताना याच्यामुळेच मदत झाली आहे. खास करून स्थानिक लोकांनी ॲरो लावला आहे. एक नंबर काम केलं आहे, त्याच्यामुळेच आम्ही रस्ता जास्त भटकलो नाही इकडे तिकडे. आता थोडंसंच 1 तास चालला का आपण गडाच्या वरती, म्हणजे इकडं ह्या साईडला इथे पोचू. काही लोक पुढे गेलेत आपल्या, आपण जस्ट त्यांना लगेच अर्धा तासात पकडलाय. घरात छान भिंतीत बसण्यापेक्षा भाई ट्रेकिंगला यायचं. मस्त एक नाईट मारायची. आपल्या मित्रांनी शिकवलेलं भाई सगळं यूज करायचं. येऊरमध्येच आपण सगळं शिकलेलं आहे, कसं सर्वाईव्ह करायचं, कसं जगायचं, जंगलात राहिल्यावरती काय करायचं. रस्ता बघा, आपण इथून आलोय, इकडून असा चालत इकडून आलोय आपण. रस्ता मित्रांनो आपण गडावर पोचलेलो आहे. आता ही शेवटची शिडी, मग आपण वरती. इकडे काही लोक पण आलेले आहेत आपल्याबरोबर. थोडासाच राहिलं आहे, आपल्यासोबत असलेले थोडे हळूहळू करून चालेल. थोडंसं राहिलं आहे बस. दगड ते आहे तेवढे. सावळ कोणाचा पडला? खतरनाक दृश्य असं आणि खूप सुंदर. आपल्याला पाणी पाजलेलं आहे भाई. थँक्यू तुमचं मित्रांनो.
मग तर महाराजांच्या गडावरती सगळं हे बघायला भेटणारच आहे नेहमीच. थँक्यू भावांनो. आता पुढे कुठे इथे 300 मीटर वरती पाणी आहे ना. थँक्यू भाई. मॅगी बनवले भावाने, आम्ही पण पुढे जाऊन बनवतो. थँक्यू मित्र. चला चला. माऊलीगडाची अत्यंत सुंदर अशी वैशिष्ट्य म्हणजे या टेकड्या. तो दादा बोलला इथेच कुठेतरी पुढे पाणी आहे, आपण जाऊन बघूया. गडावरती चढताना नेहमी लक्षात ठेवा, पाय घसरला का विषय संपला इकडे, ठीक आहे. आणि माऊलीगड त्यातलाच एक गड आहे, खूप जरा खतरनाक ट्रेकिंग होती, थोडी चढाई आणि थोडा रस्ता मधून दोन्ही इक्वली आहे. खूप डिफरंट आहे पर ओके, एक नंबर आहे. इथे येऊन विजिट करा. मी तो बोलतो भाई मित्रांनो या इकडे, जवळच आहे तर भाई ट्रेननी पण येऊ शकता. आसनगावच्या स्टेशनला उतरून तिथून रिक्षा भेटून जाईल तुम्हाला. तिथून किती 5-6 किलोमीटर आहे आसनगाव स्टेशनवरून, आरामात पोचू शकता. आता आपण चाललो आहे पाणी शोधायला. चला बघूया पुढे पाणी भेटतो का नाही. पाणी आहे इथे पण आज चांगला पाणी नाही येते बोलले. मग आपण थोडा पुढे जाऊन बघूया. हा पाणी थोडा खराब आहे, घाण आहे. हा थोडा घाण पाणी आहे. आपण अजून थोडं पुढे जाऊया. बघा जागोजागी हेरो म्हणलं, जागोजागी हेरो आहेत. स्थानिक लोकांनी एक नंबर काम केलं आहे. कोणी दिशाभूल न व्हावं, खूप इझी आहे त्यासाठी. थोडंसं अजून चालायचं आपल्याला 300-400 मीटर, मग आपण पोचू तिकडे पाण्यासाठी. स्ट्रगल केल्याशिवाय काय भेटत नाही भाई. बघा सगळीकडे ते बॅनर्स, सगळीकडे. अरे यार 2 रोड आहेत. ॲरो या साईडचं दाखवला, इकडून जावं लागेल. 2 रोड आहेत दोन्ही साईडून. ॲरो दिसतोय, ॲरोच्या दिशेने जायचं आहे. ॲरो भूखंड बी लिहिलेला आहे. बघावं लागेल. रस्ता पण इकडून दाखवतो आहे, पण पाण्याचा काही नामनिशाण नाही अजून. पाणी घ्यावं लागेल आपल्याला. पाणी खूप गरज आहे आपल्याला. शरीरात जरा पण ताकद नाही. खूप सुंदर असा हा माऊलीगड, खूप वेगळा आणि डिफरंट आहे खूपच. आपल्याला पाहण्यासाठी कुठे कुठे अजून भटकायला लागेल, बघावं लागेल. पुढे एक बॅनर दिसतोय, बघूया मित्रांनो तिकडे काय आहे. आपण महादरवाजाकडे आलेलो आहे. हा बॅनर आहे त्याचा. इकडून रस्ता आहे, इकडून आपल्याला जायचं आहे खालून. खाली लोक पण आहेत, आवाज येतोय. इकडे खाली पाणी बघावं लागेल. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. इथे पाणी आहे मित्रांनो, खाली आपलं पाणी घ्यायचं आहे. नीट वाचून घे, नीट वाचा. गडावरती हे सगळं चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. तिथं फटकावलं जाईल. माऊलीगडातील खाली काही दृश्य, महाराजांच्या मूर्तीच्या खाली. जुन्या काळातल्या गुहा अजूनही जीवित. इथे तुम्ही टेंट वगैरे लावू शकता रात्रीच्या काळात.
सेफली राहण्यासाठी. खूप अशा गुफा आहेत, काही दगडं, काही मूर्त्या पण आहेत जुन्या काळातल्या, बघू शकता. ही जुन्या काळातली बांधकामाची पद्धत. गडाची भिंत दिसते तुम्हाला, आपल्याला तिथूनच पाणी काढायचं आहे. आपण सध्या आता महादरवाजाच्या इकडे, महादरवाजा थोडासा ब्रेक झाला आहे पण अजूनही स्थिर उभा आहे. हे महाराजांच्या गडांची खासियत. आणि आजकालची बांधकामं आतूनही आत्ता नवीन नवीन बांधून सुद्धा तुटतात. आणि हे बघा पूर्ण दगडी काम, पूर्ण दगडाचं काम आहे. हे बघा पूर्ण दगड, एकदम प्युअर दगड. बघू शकता मित्रांनो, आपण चुलीवर बनवलेलं जेवण होतं. माकडांना आपण खायला दिलंय. त्यांना इतर काही खायला देऊ नका माकडांना, हे त्यांच्यासाठी चांगलं नसतं. पाणी भरताना हा पाणी भरतानाचा सीन आहे, तुम्ही बघू शकतात. आपला मयूर भाऊ पाणी भरतोय. डोंगरी पाणी, बॉटल लावायची, घेऊन टाकायचं पाणी. थोडा रिस्की आहे, पाय घसरू शकतो. इकडे वरती पण पाणी आहे, पण थोडा आम्हाला घाण वाटला म्हणून आम्ही इथे येतोय डोंगरातून पाणी. एक ग्रुप भेटलाय भावांना आपल्याला, त्याला पाणी बिली भरून दिलंय आपण. ठीक आहे, आता यांच्या मागं आपण चाललोय. हे चाले घेऊन चाललेत मला तिकडं पाठीमागं त्यांच्या. चला आता या ठिकाणी पण काहीतरी आहे, आपण बघूया पुढे जाऊन काय आहे एक्झॅक्टली तिकडे. आणि आपल्याला पुढे जाऊन थोडा नाश्ता बनवायचा आहे. पाणी भरपूर घेतलं आपण, टेन्शन नाही आपल्याला. पण आता राजवाड्याची इथे आलो आहे. राजवाडा आहे हा, इकडे बघू शकता. राजवाड्याचं सिंहासन. थोडं विश्रांतीसाठी थांबलं मित्रांनो. पण माऊलीगड खरंच खूप मोठा आहे. खालून दिसतो भाई वाकड तिकडा, पण खूपच मोठा आहे मित्रांनो. खरंच मी तो बोलतो या इकडे, एक नंबर गड हा, एक नंबर. या इकडं भाई. आपण लांब लांब जातो, रतनगड, हरिश्चंद्रगड, पण हा पण गड एक्सप्लोअर करा. एक नंबर गड हा. जेवढा चालतोय तेवढा संपतच नाही. वरती अजून भरपूर काय काय बघायला, पुढे भरपूर आपण काय काय बघणार आहोत. चला बघूया मग पुढे. पहिलाच ब्लॉग आहे आपला, पर भाई या गडाने मला एवढं इतकं काय काय देतोय ना हा गड मला. खरंच महाराजांची सगळी कृपा आहे. आता इकडे बघू शकता, इथे कोणीतरी आहे ना, इथे सगळी सोय केली आहे झोपाय बिपायची, पाळणा मिळणं इकडे मस्त. ते येण्याला जरा पण अक्कल नाही, पण ठीक आहे, एक नंबर सोय झाली आपली. आता इथेच थोडा आराम करतो आणि मग पुढे जाईल. फुल सोय झाली आपली इकडे मस्त एकदम, टेन्शन नाही काय नाही. ज्यांनी पण बनवलं आहे थँक्यू भाई, काय बनवून दिलं यार, सिरियसली एक नंबर. इथं झोका पण आहे बाजूला, आराम करतो भाई आणि मग पुढे जाईल. हे गाववाल्यांनीच कोणीतरी बनवलं असेल. हा खाट आहे, खाट बनवली इथे लाकडाची. थँक्यू भाई, एक नंबर काम केलंस तू, जो पण आहेस. ट्रिपला येताना सिरियसली या, हे लोक सारे टाइमपास करतायत इथे, विस्ता फिरतायत इकडे तिकडे. विस्ता पाहिजे ना, नाश्ता पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. साले काय मेहनत नाही करायची हे लोकांना, बस टाइमपास करता साले बस. ये ग्रुप पे जाना है, वो ग्रुप पे जाना है, ग्रुप ही गायब है अभी, ग्रुप ही नहीं है इधर. क्या बोलो, कौन सा गाली दूं? सोचना पड़ता है. अभी आवाज उधर आ रहा है पर ये लोग इधर आ रहे हैं मेरे पीछे, क्यों जानबूझ के. कुठेच कचरा बिचरा फेकू नका गडावरती, आपल्या पप्पाची प्रॉपर्टी समजून. ठीक आहे, ठीक आहे, तुमच्या पप्पाची प्रॉपर्टी नाही, आमच्या महाराजांचं गड आहे. कचरा आपल्या बॅगेत टाकून घेऊन जायचा, जसं आम्ही घेतोय. याला नेक्स्ट टाइम पासून काही घेऊन नाही जाणार आहे मी, एकटा जाणार ट्रिपवरती गोप्रो लावून. ह्या अकेला खड्ड्यात, मैं अकेला जाएगा, ये अकेला रहेगा, ये फिर रोएगा, बोलेगा मेरे को घूमने नहीं लेके जाता ये.
FT पे जाएगा, 130 पे जाएगा, इस बार रिकॉर्ड तोडेगा मैं. आपण आता कल्याण दरवाजाकडे चाललोय मित्रांनो. एनजी पोरं आलेल्या आपल्या बरोबर, पहिल्यांदा आलेत. साले जिवंत ठेवलंय यांना. यांना चुकी केली मी, जिवंत ठेवून रात्री भेंडीला आगत लावायला नव्हती पाहिजे. चुकी केली बाई, लय मोठी चुकी केली. नेक्स्ट ट्रिपला घंटा याला बोलवलंय. हा पण याला पण नाही बोलवलं साल्याला. भूल जाओ इसको, भूल जाओ. वो जेनजी साला रात को सो रहा नहीं था. हाँ फट रही थी उसकी रात को. भाई शेर आ जाएगा, शेर आ जाएगा. साला बंदर को डरता है और शेर की बात करता है. हैं? क्या गुंडा बनेगा रे तू? हैं? हे काय कामाचे नाहीत यांना भाई. एक रात्र जरी ठेवला असता ना भाई, घंटा काय उकाडला नसता भावांनो यांनी. काय नाही, फक्त भाई उलावल बस उलावले रे लोक. हे लोक एक गोष्ट विसरलेत की याचे फोटो माझ्याकडेच आहेत. आयफोन वाले ही गोष्ट विसरले ते लोक. ठीक आहे, यांना कोलॅब करायचं ते ग्रुपच्या मागे झाले ते लोक. पण तो ग्रुप इथून गायब आहे. तो ग्रुप इथं आहेच ना मित्रांनो. आणि मला वाटतं आता त्या 4 जणांसारखं आपण भटकणार आहेत. काही गॅरंटी नाही, सांगता येत नाही. पण माझ्या स्किल्सवरती मला भरोसा आहे. मला मित्रांनी मला शिकवलं आहे. त्यांची नावं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहेत, तरी पण एकदा परत सांगतो. ओमकार आणि निलेश यांनी जे मला शिकवलेलं आहे, जंगलामध्ये कसं राहायचं, कसं सर्वाईव्ह करायचं, रात्री काय करायचं, त्यांच्यामुळेच कालची रात्र, माझी पहिली रात्र माऊलीगडावरती सक्सेसफुल झाली एकदम प्रॉपर. रात्रभर आग जळली निल्या. टेन्शन नको करू, तुझा भाव अजून जिवंत आहे. ठीक आहे ओमकार भाई, भुलना मत, विसरू नको भाई. आपल्याला तुमचे सगळे नुसके घेतलेत मी. फक्त बाई चिकन नाही बनवला. ठीक आहे, महाराजांच्या गडावर तो होतो म्हणून बाई आपण चिकन नाही बनवला. आपण नॉर्मली खिचडी भात बनवला. सक्सेसफुल झाला आहे एकदम प्रॉपर. ना सिरियसली मला शिव्या घालायचं मन करतोय. साल्यांना तिथं चूल दिली होती, तिथं पण नाही बनवली. आता बोलतायत इथं बनव, हे कर ते कर. भाई तुम्हारे पास लड़के तुम बनाओ. आपली पब्लिक थोडे ट्रेन झाले भाई. मॅगी बनवले भावांनी इथे, आपण काय केलं नाही भाई. अमृतनी लाकडं आणलेत, त्यांच्या ताईनी मॅगी बनवून दिले. बाबा खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. आम्ही पोरींना थँक्यू नाही बोलत, पण तुम्हाला थँक्यू बोलतोय. ठीक है, उपकार नका समझू, खरं बोलतोय. ये कुछ काम का नहीं है, ये किसी काम का नहीं है. साला 3 बॉटल बोला था, 1 बॉटल नहीं आया है. ये क्या बोलूं मैं, कौन सा गाली दूं इसको? हाँ शकल दिखाओ, दिखाओ शकल दिखाओ. साला सो गया कमीना साला. आता आपण कल्याण दरवाजाला चाललोय. रस्त्यामध्येच आहे, पोहोचलो ना. अजून 15-20 मिनिटं लागणार. आपली माणसं अजून मागे येत आहेत हळूहळू मागून. कल्याण दरवाजा करून थोडं पुढं करून मग आपण हा पोट एंड करूया. ऊन खूप पडलाय मित्रांनो. या टायमाला ट्रेकिंग करणं म्हणजे हालत खराब होते. पण आपण पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. आपला कल्याण दरवाजा आपल्याला पूर्ण करायचं, ते काही करून. अजून थोडासा जवळ, थोडासा लांब आहे, मग आपण तिथे पोचू. शांतता भेटायची असेल ना, अशाच जागी या बाई. तिथे ना आवाज आहे ना काय, कोण आहे त्रास द्यायला कोणच नाही. अशाच जागी यायचा. आणि मला अशीच जागा आवडते. पब वगैरे सगळं मला नाही सूट करत ना. मी जास्त लोकांमध्ये फिरतो ना काय. आपला एखादा भाऊ वगैरे सोबत असला तर ठीक आहे, नाही तर मग सोलो ट्रेकिंग करायला पण आपण तयार आहे. खूप भेटलेला तो बोलला होता की इकडून खालून जावा, मग कल्याण दरवाजा याच्यात पुढे आहे. मग इथूनच आपल्याला जावं लागेल झाडाझुडपातून थोडा पुढे पुढे. खरं यार, निसर्ग म्हणजे खूप वेगळीच फिलिंग आहे. फक्त आपण त्याचं नुकसान नाही केलं पाहिजे, मग ते आपल्याला अजून काही देऊ शकतं. हो, 2 रस्ते, इकडून एक इकडून एक. पण आपल्याला वाटतं थांबावं लागेल, कन्फ्यूज होऊ शकतो आपण.
राईट मारायला तर बोलले होते. ओ हो राईट, आपण बरोबर आलो आहे. हे बॅनर्स खूप उपयोगी आहेत. हे बॅनर्समुळे त्यांना हरवत नाही आहे. आवाज पण घुमतो इकडं. खाली खाई तर थोडा डेंजर आहे, पण ठीक आहे. नवीन नवीन ट्रेकिंग सुरू केली त्यांच्यासाठी हा रस्ता थोडा हार्ड आहे. पण आपल्याला काय सवय बाई. याच्या आधी पण ब्लॉग टाकायचे ते पण राहून गेला. आता याच्या वरतून आपल्याला जायचंय वर. आजा फायनली कल्याण दरवाजाकडे आपण पोचलेलो आहोत. 2 मिनिटावरती कल्याण दरवाजा. बोर्ड बघू शकता, बोर्ड दिसत नाही. हा बघा कल्याण दरवाजा. थोडासाच राहिला आहे. काय करता माऊलीगडावरती खूप काही एक्सप्लोअर करायला, पण त्याच राहतात 4 ट्रेकर्स हरवले होते इकडे. मग त्याला शोधायला स्थानिक लोकांना जावं लागलं. ती चुकी आपण नाही करणार, कारण की आपल्यासोबत पण 2 न्यू ट्रेकर्स आहेत. त्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे. सो आपण कल्याण दरवाजा करून हा ट्रेक एंड करूया. त्यांच्या काळातली एक गुफा, तिचं दृश्य दाखवतो तुम्हाला मित्रांनो. खूप जुनी गुफा आहे. आवाज घुमतोय. इकडे नक्कीच तुम्ही विजिट करा. हा गड खूप आणि खूपच वेगळ्या प्रकारचा आहे आणि खूपच वेगळं रूप आहे या गडाचं. बरं बोलतात जे होतं चांगल्यासाठी होतं. आम्ही चाललेलो रतनगडला, पण आता माऊलीगडला आलो आहे. काही रिग्रेट आहे, देवाची तीच इच्छा होती म्हणून आपण इथं आलो आहे. पण खरंच चांगलं वाटतं आहे या जागेवर येऊन. ही गुफा आहे. हा पाणी इकडे पिण्याचं पाणी असणार, पूर्ण शुद्ध पाणी दिसतंय. गडांची वैशिष्ट्य अशी आहे की प्यायचं पाणी हे भेटतं म्हणजे भेटतंच, आहेच. आणि प्रत्येक गडाचं वैशिष्ट्य आहे. खूप फायनली आपण कल्याण दरवाजाला पोचलेलो आहे. आपले मित्र थोडे पुढे गेलेत, मी थोडं थांबलो होतो. कल्याण दरवाजा फायनली पोचलो मित्रांनो. आपल्या ट्रेकचा शेवट आणि एंड. आता पुढे भरपूर काम आहेत, आपल्याला काहीतरी करावं लागेल. भावाची गाडी ढकलत न्यायची टोचन मारत. ओ भाई बघा, खालून दिसणार दृश्य आणि वरून दिसणार दृश्य किती डिफरन्स आहे. ट्रेक संपलाय मित्रांनो. आता आपण रिटर्न चाललोय. फायनली ह्या लोकांना सक्सेसफुल एक ट्रेक करून दिला मी. नो शिकी आहेत, त्यांना काही येत नाही. ठीक आहे, दोघांना काही येत नव्हतं भाई. दोघं आता शिकलेले आहेत. माझं मिशन पूर्ण झाला भाई. त्या दोघांना शिकवला, झालं काम आपलं पूर्ण. आता आपण चाललो रिटर्न. रिटर्नला लागणार 2.5 तास. म्हणजे आता दुपारचे वाजलेत किती, 2 वाजलेत ना, 5 वाजेपर्यंत खाली. एवढे स्पीडवरती आहे, निर्भर आहे. स्पीडवरती निर्भर आहे किती स्पीडनी चालतात, कसे चालतात. मी एकटा असतो आणि अमृत असतो तो पटापट चाललो असतो. दोघांचं काय गॅरंटी नाही. सो चला मित्रांनो, नीट बघा तर दिसेल एक माणसाची, बौद्धांची, मला तर बौद्धांची प्रतिमा दिसते. हे बघा, झूम करून दाखवतो. दिसली? मजा आली या गाडावरती. खूप चालायला आहे, खूप तगडतोड आहे इथे. लय मजा आली. ट्रेकरसाठी एकदम भारी आहे हा गड. नक्की या तुम्ही इकडे. जास्त लांब नाही, आसनगाववरूनच येऊ शकता. मी परत सांगतोय, आसनगाववरून रिक्षा पकडा. 250 रुपये काहीतरी घेईल तुमचे सोडायचे, आणि या गडाला व्हिजिट करा.
रात्री केलं तर मग रात्री बंद असतो गड, पण सकाळी तुम्ही करू शकता. आम्ही रात्री केलं होतं स्टे इकडे मग, सो ठीक आहे. फायनली आपला ट्रेक संपलेला आहे मित्रांनो. या ब्रिजपर्यंतच, इथून स्टार्ट होतो ट्रेक रिअलवाला. इथं आपला ट्रेक संपला. आता 5 मिनटात आपण इथून गावात. बघू शकता सोलची पूर्ण वाट लागली मित्रांनो. पुरे बूट आपले सोलले तरी पण आपण तो पूर्ण गड पार केला आहे. धन्यवादचा गेट दिसलेला आहे मित्रांनो. आपण आता आलोय बाहेर.